नमस्ते श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला काहीतरी दाखवते। ही बघा, आमच्या घरी आज आलेली मोठी कुक। माझ्या हाताला लागलंय म्हणून ताई मला सकाळीच हेल्प करायला आलेली। इकडे माझे पप्पा, माझा भाऊ आणि माझा गनू मॅच बघत होते। मला माहीतच असेल ही कोणती मॅच बघत असेल। इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची मॅच बघत होते। इथे आता आमची भाऊबीज चालू झालेली। पहिला मान होता मोठ्या लोकांना। ही आहे गणूची मोठी ताई आणि माझी नणंद। मला माहितीये, मला 4 नणंद आहे। 3 गावी असतात आणि 1 इकडे असते। ते आता एकामेकांना गिफ्ट द्यायचा प्रोग्राम चालू झाला। नंतर इकडे माझी ताई पण आलेली। ती पण भाऊला ओवाळत होती। हाय, माझा साधा भोळा भाऊ, तो पण आमच्या घरी आलेला। घर एवढं भरलेलं वाटत होतं ना, कारण सर्वजण घरात होती। नंतर इकडे माझी ताई पण भाऊला ओवाळत होती। आम्ही ना कधी पण मोठ्या बहिणीपासूनच स्टार्ट करतो ओवाळायला। नंतर माझी ताई असते, तिच्यापाठी छोटी ताई असते, नंतर मी ओवाळते। माझी ना अजून एक मोठी ताई आहे, तिला ना यायलाच भेटत नाही कारण ती खूप लांब राहते। भाऊबीज, रक्षाबंधन हे सण आहे ना, भाऊ बहिणीसाठी खूप खास असतात। भाऊबीजच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि ते बंधन एकदम घट्ट होऊन जातं। भाऊबीजला भावांना काय द्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो। असं काहीतरी द्यावं लागतं की त्यांना ते यूज होईल। म्हणून मी माझ्या भावासाठी वॉच घेतलेली। तो ना कधी आले की वॉचच नाही घालून यायचा। तो बोलतो की मोबाईलमध्येच मी टाईम बघतो। तर मी बोलली ह्या टायमाला मी याला वॉचच घेऊन देणार। मग मी माझ्या भाऊला वॉच दिलेली। माझ्या भावाला ती वॉच खूप आवडली। नंतर इकडे ताई ओवाळायला आली गन्नूला। त्यांना अजून एक भाऊ आहे, तो ह्या टायमाला ना गावी गेलेला, म्हणून तो इकडे मिसिंग होता। गनूला ओवाळून झाल्याच्या नंतर आम्ही गेलेलो माझ्या मावशीच्या घरी। तिकडे पण आमचा एक भाऊ होता।